जसं हसत खेळत राहिलं पाहिजे. सर कसं काय नियोजन केलं तुम्ही मिरचीचं? कधी लावली मिरची? 7 नोव्हेंबर. 7 नोव्हेंबरला. किती क्षेत्रामध्ये आहे आपली मिरची? ही 12 गुंठेमध्ये. 12 गुंठ्यामध्ये आहे. हा. बर बर. कोणती मिरचीची जात ही? 21. 21. फुलं वगैरे लागलेत मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर पद्धतीनं. आता हे बी पण धरल. ह्याला काय फवारण्या वगैरे असतात का? शेड्यूल असतं एक. हां दुकानदार शेड्यूल लिहिलेलं मॅग्नेशियम 20-13 हां 19-19 पुन्हा प्रिझम अशा बऱ्याच प्रकारचे कीटकनाशक ती फवारणी 3 दिवसाला करावं अच्छा. लागते, प्रत्येक 3 दिवसाला. किती खर्च आला आपल्याला? त्याला काय असं काय अंदाजे पूर्ण त्याचे हिशोब नाही केलेला. तरी अंदाजे 35 पर्यंत आलेला आहे. 35,000 रुपये. बाकी मल्चिंग वगैरे कुठून मागवलं तुम्ही? मल्चिंग नाही, हे सगळं काकाने आणलं होतं अच्छा. पूर्ण. कुठून? ते काय एवढं नाही आयडिया त्याची. चला तिकडे तुळ. ठिबक वगैरे नाही, मिरच्याचं एकदा सांगा मला. ठिबक वगैरे जे आहे ते अगोदरच असेल तुमचं? होय, नाही पूर्ण विकत आणलेलं आहे. यावर्षीच आणलंय का? हा, ह्या वर्षी सुरुवातच आपण इथून गेलो. ठिबक म्हणजे ह्या प्लॉट पासून? तर सर कसं वाटतं तुम्हाला आता हे मिरचीचं उत्पादन जे आहे हे कसा भाव लागेल तुम्हाला? आता काय अपेक्षित भाव आहे? काय सांगता येत नाही ना, मार्केटचं सांगता येत नाही. बंद करा की, आता बाद झाले.